नमस्कार. टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आता आहे अकलूज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मी उभा आहे. गेल्या 8 दिवसापासून अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या माध्यमातून, या तिन्ही पक्षाच्या माध्यमातून, तसेच वंचित बहुजन आघाडी, काही अपक्षही असतील, या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी, प्रचार, राजकीय खलबत या ठिकाणी चालू आहेत. परंतु एकूणच जर अकलूज ग्रामपंचायतचे ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये रूपांतर झालं आणि ही निवडणूक पहिल्यांदाच रंगतदार होताना आपल्याला दिसत आहे. बघू 3 तारखेला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं, अजितदादाच्या गटाच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन, कॉर्नर सभा या ठिकाणी आयोजित केले जात आहेत. परंतु खरं तर केंद्रस्थानी तो आहे, तो सामान्य अकलूजकर आहे. अकलूजकर 2 तारखेला आपलं मतदान कोणाला देणार? अकलूज नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरला राहणार का अजितदादा पवार गटाचा 1 नंबर राहील का ज्यांनी मोठी मोर्चेबांधणी केली असं भारतीय जनता पार्टी 1 नंबरला राहील? हे आपल्याला 3 तारखेच्या निकालातून बघायचं आहे. बघू अकलूजकर नगराध्यक्ष पदाच्या आणि नगर परिषदेच्या सत्तेवर कोणाला बसवतंय हे आपण 3 तारखेला बघणार आहोत. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.